तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आता काकड्यावरून आले सकाळी 6:30ला. कार्तिक मासातला काकडा आता झाला शेवट होत आलेला. आज गुरुवार आहे. मस्त काकडून आले, देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार आम्हाला काकड्याची समाप्ती करायची. तर आम्ही महिला मिळून काकड्याची समाप्ती करतो. आणि मंदिरात पण महिलाची खूप महिला असतात. तर चला म्हणलं पट्ट्या जमा केलेले आहेत आणि आता उद्या समाप्ती करायची. तर आज आम्ही सगळी आम्हाला तयारी पण करायची. तर चला म्हणलं आता घरी येऊन देवपूजा वगैरे झाल्या तर जेवण वगैरे करून गावात जायचे, कारण माझं घर बस स्टँडला आहे आणि मंदिर गावात आहे. तर पूर्ण उद्याची तयारी पण करायची. आणि आम्ही काय करतो, दरवर्षी भजन कीर्तन ठेवतो आदल्या दिवशी. तसंच आज पण दरवर्षीप्रमाणे आज आमचा महिला मंडळाचा आध्यात्मिक ग्रुप आहे. तर एका ताईचं आज कीर्तन ठेवलेलं आहे संध्याकाळी आम्ही मंदिरामध्ये. आणि आज संध्याकाळी त्यांचं कीर्तन भजन आहे आणि उद्याच्याला काकड्याचे समाप्ती आहे. तर चला तर तुम्ही पण माझ्यासोबत आज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. चला तर मग पहाटेच्या 4:30 वाजलेले आहेत. रात्री आम्ही आज काकडाचा शेवट आहे समाप्ती. तर सगळी तयारी करून आम्ही दोघी आणि एक छोटी मुलगी सोबत आहे, तिनं पण महिनाभर काकडा केला. तर आम्ही तिघीजणी निघालेलो आहेत आता, कारण आमचं घर गावातल्या बसस्टँडला आहे आणि काकड्याचं मंदिर गावात आहे. तर आम्ही निघालो होतो आता पहाटे 4:30ला. आणि चला तर मग आता लवकर मंदिरामध्ये काकडा पण सुरू आहे आणि आचार्य पण लवकर आलेले आहेत. तर चला म्हणलं आता निघालो तर आम्ही आवरून करून सगळं गावामध्ये. तर छोटी मुलगी पण सोबत आहे. तर मंडळी कसं आहे, आता आमचा दरवर्षी काकडा आहे. आमच्या गावामध्ये कसं आमचा पूर्ण महिलाचा सहभाग आहे, पुरुष मंडळी कोणीच नाही. तर पाहत आम्ही मंदिरामध्ये आलो, मंदिराच्या जवळ आलेलो आणि तिथं गणपती पण आहे, विठ्ठल रुक्माई पण आहे, महादेव पण आहे, तिन्ही मूर्ती आहेत. तर आचार्याची पण तयारी सुरू आहे. इकडं आल्याबरोबर मी लसण अद्रकची पेस्ट पण मिक्सरमधून काढली. आता एक दोघी तिघी आम्ही आचार्याचं पण इकडं लसण अद्रक कुठनं चालू होतं कोणाचं, काही महिला मंदिरामध्ये काकडा सुरू होता, इकडं आचाराचं इकडं तुरीची डाळ शिजवणं चालू होतं, वरणाची तयारी. आणि 2 बायका पोळ्या करणाऱ्या बायकाची पण तिकडं पोळ्याची पण तयारी सुरू होती. आणि इकडं माझी लसण अद्रकची पेस्ट करण्याची पण तयारी सुरू होती, कारण आमच्याकडं पहाटे 5ला लाईट जाते. आज लाईट पण गेली नाही देवासकारनं. आणि इकडं बायकाच्या चपात्या आता 5:30 वाजलेले आहेत. तर इकडं यांच्या चपात्या पण सुरू झालेल्या आहेत बायकांच्या पोळ्या, कारण सकाळी आज काकडीची समाप्ती आहे ना. तर सकाळी 8ला पंगत घालणार आहे जेवायला, कारण इथले शेतातली लोक आहेत सगळी शेतात जातात 10ला. तर आम्ही 8लाच तयारी ठेवलेली आहे लोकांची, त्यामुळे लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि इकडं काय मदत करू लागल्या पुन्हा मंदिरामध्ये काय बायकांचा. तर चला तर मग तिकडं आमच्या आचार्याची तयारी सगळी सुरू होती. लसण अद्रक हे ते आम्ही मदत करू काही महिला, आणि काही महिला इथं मंदिरात बसून काकडा चालू होता. आणि आम्ही दिवाळीसारखं दारामध्ये मस्त दिवे लावून आनंद साजरा केला. आणि इथं नाही का गणपती आहे, विठ्ठल रुक्माई आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि उजव्या सोंडीचा गणपती आहे ना. तर खूप पावनभूमी आहे बरं इथं गणपतीचे. तर दिवे बिवे मस्त दारात लावून हे केले, चांगलं मस्त काकडा बिकडा वगैरे सगळं सुरू. दारात आम्ही मस्त रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. आणि कसं आहे, आम्हाला सकाळी तयारी करायची होती, सकाळी 8लाच आम्हाला पंक्ती बसवायच्या होत्या. तर आम्ही लवकरच पहाटे तयारी केली होती सुरू. तर आणि इकडं गणपतीचा अभिषेक, पांडुरंगाला नवीन कपडे शिवले, गणपतीच्या अभिषेकाची पूर्ण आमची सगळी तयारी झाली होती. तर आता हे काकडा संपले की आम्ही आरती करून लगेच अभिषेकाची सुरुवात करायची होती. तर इकडं सगळेजण म्हणजे आज कसं या आमचं नाही का मंडळी इथं 12 महिने या मंदिरामध्ये आमचं हरिपाठ चालू असतो, पुन्हा 1581ला भजन चालू असतं, कधी प्रवचन करतो, आम्ही कीर्तन करतो, कारण आमचा आध्यात्मिक ग्रुप आहे, आम्ही पोथ्या वगैरे ऐकतो. तर आमचं मंदिरातच असतं आणि आमचा खूप मंदिरात महिलाचा सहभाग आहे. आणि कारण आम्ही दरवर्षी काकडा करतो ना खूप वर्षापासून, तर आम्ही महिला मिळून पट्टी जमा करतो आणि असं भजन कीर्तन प्रवचन करतो. तर आम्ही बिलकुल असा पुरुषाचा आमच्या सहमन आम्ही सगळ्यात आणि 3-4 महिला मिळून आम्ही पुढवून हे सगळं नियोजन करतो, कारण कुणीतरी पुढं होऊन एक कार्यक्रम करायला पाहिजे. तर आम्ही समाप्ती चांगली थाटामाटात करतो 500-600 लोकांची दरवर्षी. तसंच यावर्षीची पण आम्ही समाप्ती सगळी व्यवस्थित पूर्ण पार पाडलेली. तर चला तर आता इथं आरती चालू आहे.
तर आरती चालू झालं तर कारण इथं या मंदिरात कसं आहे सकाळी 6:30 पावणे 7ला अभिषेक सुरू होतात असे ठरल्याप्रमाणे दररोज एकाचा अभिषेक असतो. तर इथं खूप असं म्हणजे गणपतीला सगळे खूप मानतात असे आजूबाजूचे खेड्याचे. तर चला इकडं आता आरती पण सुरू आहे. आणि इथं नाही का बघा एक महिला आनंद पण घेत होती गवळणीमध्ये, कारण आम्ही खूप काकड्यामध्ये दररोज महिनाभर गवळणी भारुडं त्याच्यावर मस्त आम्ही आनंद घेतो सगळ्याजणी, छान मस्त असा गवळणी भारुडामध्ये. तसंच आज पण शेवटचा दिवस म्हणून एका महिलांनी त्यातलाच एका गवळणीवर मस्त आनंद घेतला. आणि ह्या मी पण थोडंसं आरतीची वेळ झाली म्हणून तिकडून आचार्यापासून इकडे येऊन बसली होती आरतीसाठी. तर मग एका महिलाची गवळण पण होऊ दिली. तर पाच सगळं मस्त असं छानपैकी आज शेवट दिवस म्हणून सगळ्यांनी असं मस्त दणदण असं हे केलं काकड्याचं, म्हणजे समजा भजन आरती सगळं. आणि मस्त आम्हाला 1 महिना काकड्याचा कुठं गेला असं कळालं नाही आनंदामध्ये. आणि कारण माझं घर गावच्या बसस्टँडला आहे आणि गावात हे मंदिर आहे, तर मला कमीत कमी 13-14 मिनिट लागतात मंदिरापर्यंत पोहोचायला. तर मी दररोज महिनाभर आम्ही दरवर्षी तिथून पण आम्ही येऊन काकडा करतो. तर पाहता उजळत आलं म्हणजे 6 वाजले, समजा 6 वाजून गेले होते. तर चला आता शेवटचं भारूड गवळण चालू होते आणि यानंतर लगेच आरती पण होणार होती. तर आणि तिकडं पण आचाराचं पूर्ण तयारी झाली होती महिलांची, कारण आम्ही सांगितलं होतं खेड्यातला मामला आहे. आणि आता कापूस वेचणी सुरू आहे आणि सगळ्या महिला सकाळी 9-10ला कापूस वेचायला जातात. त्यामुळे आम्ही लवकरच जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता. तर पांडुरंगाला पण असे नवीन कपडे वगैरे शिवलेले आहेत, तर व्यवस्थित सगळं. आणि चला तर मग आता स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आणि त्या स्वयंपाक आचार्याने पण पोळ्या बिळ्या करून मस्त त्या पण आम्हाला विचारलं निघून गेल्या त्या पण. आणि आता इथं पहाकडं ही आरती सुरू आहे. आणि आरती झाल्याच्या नंतर काय मग आणि आमच्या गावचा नाही का तर शुक्रवारी आठवडे बाजार असतो आणि आमच्या पण काकड्याची समाप्ती शुक्रवारीच होती. तर आरती वगैरे झाली, सगळे एकमेकीला कुंकू लावलेला, प्रसाद घेऊ लागल्या, म्हणजे मंदिरात हे सगळं चालू होतं. आणि तिकडं पण स्वयंपाक झालता. तर मी काय केलं, कोथिंबीर राहिली होती, लसण अद्रक आणलं होतं पाटं. आणि आमच्याकडे नाही का 5-5:15 वाजल्यापासून बाजार सुरुवात असतो. तर आता सकाळच्या 6:30 वाजून गेलं तर कोथिंबीर राहिली, तर मी कोथिंबीर घ्यायला बाजारामध्ये आले होते. आणि कोथिंबीर पण इथून घेतली. आणि नेमकंच बघा कोथिंबीर पण 200 रुपये किलो नेमकी त्या दिवशी. तर दर शुक्रवार खूप चांगला मोठा बाजार भरते. तर त्या भैयाकडून मी कोथिंबीर घेतलेली ताजी आणलेली. तर त्याला बोलत होते मी, भाव आहे कोथिंबीरीचा आहे ते सगळं. तर त्यांच्याकडून अशी ताजी मस्त कोथिंबीर घेतली आणि त्यांना चिल्लर परत दिली. आणि तिथून मग मी पुढं निघाले आणि दुसऱ्या भैयाकडून मी पाटील लसण अद्रक आणि टोमॅटो घेऊन गेले होते वरणासाठी. तर त्यावेळेस मी काय त्यांना भाव नव्हता केला, नुसती पैसे बहुणीच्या वेळेला दिले होते. तर मग जाता त्या बह्यांना पण मी काय केलं, लगेच लसण अद्रकची याची किती राहिले काय राहिले अशी मी त्यांच्याकडून पण निघता लगेच चौकशी केली त्या दुसऱ्या भैयाकडून. तर बाजार आमच्या इकडं खूप मोठा असते बा, मस्त असं पटांगण आहे इकडं तिकडं. आणि मागं मला कोणतरी आवाज देत होतं लय घाईघाईत चालल्या म्हणून. तर ह्या भैयाकडून मी लसण अद्रक हे नेलं होतं पहाटे टोमॅटो. तर त्यांची मी उधारी किती झाली काय झाली असा त्यांचा मी हिसाब केला आणि त्यांच्याशी बोलत होते. आणि चला तर मग तिथून कोथिंबीर घेऊन मी लगेच त्यांच्याशी बोलून आम्ही लगेच मंदिराकडे निघालो तिथून लगेच. आणि चांगले आता म्हणजे 6:30-7 वाजत आले, पण ऊन पण छानपैकी पडलं. आता पाऊस पण गेला, मस्त थंडी सुरू झालेली आहे. तर पायी असा चौकातून आम्ही निघालो होतो. आता मंदिराकडे निघालो होतो आम्ही, कारण कोथिंबीर कसं वरणातलं वरून टाकली तर चालते. तर लगेच कोथिंबीर 2 महिलांनी सोडली व्यवस्थित, नीट करून चिरून धुवून लगेच त्यांनी वरणात पण टाकून दिलेली कोथिंबीर. कारण खेड्याने पहा अशा ताज्या शेतातल्या गावरान कोथिंबीरी बाजारात येतात विकायला अशा मस्तपैकी. तर पहा अशा. आणि इकडं कोथिंबीर चिरणं चालू. इकडं महिलांनी काय केलं, त्या मोठ्या पोळ्या करतात ना आमच्याकडे आचार्यन बायका, तर अशा कट पण करून तयारी केली होती. आता 7:30 वाजून गेलं, तर 8ला सांगितलेलं होतं आमंत्रण. तर पोळ्याची तयारी झाली. त्या महिला पण पोळ्या करणाऱ्या पण निघून गेल्या, त्यांचं काम झालं, त्या शेतात जाणार होत्या. तर सगळी तयारी बियारी व्यवस्थित केली इकडं. आणि लगेचच मग आम्ही काय केलं, तयारी झाल्याच्या नंतर चला म्हणलं आपल्याला लगेच काय करायची, जेवणाची तयारी करायची. तर इथं आम्ही शिरा केला होता ना पंक्तीला, तर लगेच जे आम्ही भांडे रिकामे झाले ना ते भांडे आम्ही सगळे महिलांनी, कारण आमचा महिलाचाच पूर्ण कार्यक्रम होता. तर हे पूर्ण भांडे आम्ही काय महिला कड्या धुवून लगेच बाजूला ठेवलेल्या. एकदा जर सगळा गोंधळ झाला तर मग काहीच काम आपल्याला सुधरत नाही, म्हणून काय महिला कड्या धुवून एक ठेवलेल्या, काय पातेले पालते झालेले, काय जे समजा असं ज्याच्या हाती पडल ते काम सगळेजण करत होते. आणि काय केलं आम्ही 60 किलोच्या पोळ्या केल्या त्या आचार्यन ताईकडून. आणि ताई निघून गेल्या, आम्हाला पुरतील पण थोडंसं आम्हाला
कमी पडायचं वाहन दिसलं तर आम्ही नंतर काय केलं, एक 10 किलोच्या पीठ घेतलं, तयार केलं आणि लगेच जमा केलं आणि पत्रा शेगडी सगळं चालू होतं. तर त्यावर आम्ही सगळेजणी काय केलं, कोण भाजू लागलं, कोण लाटू लागलं. तर म्हणलं चला मी पण अशा थोड्याशा मोठ्या लाटलं तर मला हसू लागलं, सगळ्या एवढ्या मोठ्या आचार्यासारख्या करा म्हणून. तर या आम्ही मस्त 10 किलोच्या पोळ्या सगळ्यांनी मिळून केल्या. मला आता त्या बायकांना कुठं बोलत राहायचं, आता त्या शेताने गेलेल्या आहे, सकाळी खेड्यातली कामं असतात म्हणलं रोजाची. तर ह्या आम्ही सगळ्यांनी मिळून 10 किलोच्या पोळ्या केल्या आणि केल्यानं पंक्ती तिकडं चालूच होत्या. पुरुष लोकांच्यावर खूप मंदिर गच्च भरलं होतं, मंदिराच्या दारात पण होतं मंडळी. पण कसं पुरुषाचे व्हिडिओ तेवढं घ्यायला कोणी गेलंच नाही, शूट केलेच नाहीत कोणी, पुरुषाकडं मंदिराकडं माणसामध्ये गेलेच नाहीत मोबाईल व्हिडिओ घेऊन. तर इकडं आणि जे आम्ही स्वयंपाक करत होतो ना तिथंच बाजूला पण खूप अशी बोळ होती पाटागण. तर तिथं काय काय महिला जेवायला बसलेल्या होत्या. तर आम्ही थोड्याफार जवळजवळच्या महिलाचे व्हिडिओ घेतले. पुरुषाचे काय घ्यायला कोणी गेलं नाही, पलीकडचं जाऊ द्या, ठीक आहे, काय हरकत नाही. तर एक 70-75 किलोच्या पोळ्या झाल्या बघा आमच्या. असं सगळं आम्ही हसू लागलो, मस्त गप्पा मारलो, गवळण म्हणून लागलो. कोणी पोळ्या करायले, कोणी भाजायले, कोणी तिकडं महिलाला जेवायला वाढायची तयारी पण सुरू होती महिलांची पण. आणि खूप सारे एकमेकीला खूप साऱ्या अशा आनंदाने मदत करतात. आणि मंदिरामध्ये 100 ते 150 बायका असते काकडायला. तर सगळ्या ज्याच्या हाती पडेल ती इकडं पण महिलांची जेवणं पण सुरू होतं इकडं आणि चालूच होते इथं बाजूला. आणि तिकडं पटांगणामध्ये कोणी गेलंच नाही. आणि एक पंक्तीचा थोडासा व्हिडिओ कोणीतरी घेतला होता बघा. तर आम्ही इकडं चालूच होतो गोंधळात ह्याच्यामध्ये कामामध्ये. तर ह्या कोणाच्या म्हणजे ज्याच्या हाती पडेल ते काम करू लागलं. आणि ह्या थोडंसं एक शूट केलं होता मंदिराचा समोरचा व्हिडिओ महिलांनी. आणि नंतर मग आम्ही इकडचा केला. खूप गर्दी मंडळी, म्हणजे कसं 70-75 किलोच्या पोळ्या होत्या. म्हणजे आम्ही दरवर्षी आमचा असा थाटामाटा असतो ना दत्तात्रय पैसे. मग त्या दिवशी कार्यक्रम होता, मग मी घरी गेले, साडी पिठाने भरलेली बदलली आणि दत्तात्रय पैसे गेलो आम्ही. तिथं पण आम्ही थोडासा प्रसाद घेऊन संध्याकाळी घरी निघालो. तर मंडळी कसं वाटलं आमचा आजचा काकड्याचा समाप्तीचा छोटासा ब्लॉग. तर आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला आमचा असेच व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला असेच आम्ही नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण.